सोलापुरात गट शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात मुख्याध्यापकांचं आमरण उपोषण सुरू आहे। राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखेच्या वतीनं महादेश्वर कट्टीमनी यांचं उपोषण सुरू आहे। विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून गेल्या 1.5 वर्षांपासून शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोप आहे। धान खरेदी मर्यादा संपल्यानं शेतकरी हवालदिल झाले। कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। त्यामुळे 27 फेब्रुवारीला भंडाऱ्यात किसान संघटनेने मोर्चाचा इशारा दिला। धुळे भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासनाविरुद्ध एल्गार पुकारत राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलनात आक्रमक सहभाग नोंदवलाय। राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानं आता सर्वसामान्यांच्या जमिनींच्या मोजणीची आणि खरेदी विक्री नोंदीची कामं पूर्णपणे ठप्प होण्याची दाट शक्यता आहे। हिंगोलीत अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरभरा पिकांचं नुकसान होत आहे। पीक निसर्गाच्या लहरीपणाने हिरावून घेतल्यामुळे प्रचंड नुकसान झालं। म्हणून सरकारनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संतप्त शेतकरी वर्गातून होते आहे। कन्नड तालुक्यातील नादरपूर भागात पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला करून ठार केल्याची घटना घडली। ही संपूर्ण घटना शेतामध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे। परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। राज्यभरातील रुग्णवाहिका चालकांच्या समायोजनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय। भंडारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर चालकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली। सेवा नियमित करणं, वेतनवाढ, थकबाकी अदा करणं तसेच कंत्राटी पद्धतीतील त्रुटी दूर करण्याच्या मागण्या आंदोलकांनी केल्या। शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। पैठणच्या नाथषष्ठी निमित्तानं गोदावरीचं पाणी कमी केलंय। यावेळी गोदावरी नदीपात्रातील गाळात दागिने सापडतात। त्यामुळे सोन्या चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी लोक चाळणी आणि टोपल्या घेऊन उतरलेत। मनमाड येवला रस्त्यावरील वाहतूक 45 मिनिटं बंद करण्यात आलेली आहे। वाहतूक कोंडीमुळे बोर्ड परीक्षार्थी त्रस्त झाले होते। जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला। परीक्षा केंद्रावर जाण्यासाठीचा रस्ता नियोजित वेळेत मोकळा ठेवला। भंडारा शहरात भूमिगत गटार पाईपलाईनचे काम सुरू असून ते पूर्णतः निकृष्ट दर्जाचे सुरू आहे। खासदार प्रशांत पडोळेंनी सदर कामाची पाहणी केली। या कामामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याचं दिसून येत आहे। भंडारा जिल्ह्यातील पालांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला। मात्र अद्याप अपघात करणाऱ्या ट्रॅक्टरचा आणि मृतकाची कोणतीही ओळख पटलेली नाही। परभणीत रस्त्याचं काम थांबवण्यासाठी आंदोलन केलं। वंचित बहुजन आघाडीनं रस्ता रोखून धरला। शेतजमिनीतून सुरू असलेली रस्त्याची कामं तात्काळ थांबवा अशी मागणी वंचितनं केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पासोडमध्ये शेतकऱ्यानं मृत बैलाचा दशक्रिया विधी केला। मोहन झिने या शेतकऱ्यानं 28 वर्षापासून सोबत असलेल्या खंड्या नावाच्या बैलाचं सूतक पाळत कृतज्ञता व्यक्त केली। माझी वसुंधरा 4.0 मध्ये सोलापूर महानगरपालिकेनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे सोलापूरला पुणे विभागात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला। वृक्ष लागवड, कचरा संकलन, सेंद्रिय खत निर्मिती, प्लास्टिक विरोधात जनजागृती असे उपक्रम महापालिकेनं राबवलेत। भंडारा जिल्ह्यातील आंभोरा पुलावरून उडी घेत तरुणानं आत्महत्या केली। प्रज्वल ढेंगे असं मृत तरुणाचं नाव आहे। नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे। आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे। पुढील तपास पोलीस करतायत। अमरावतीत दलित वस्तीच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 670 विकास कामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे। चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचनेनुसार कामांमध्ये बदल करून विकास कामे करण्यात येणार आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना वेग मिळेल। गटविकास अधिकाऱ्यांनी जुन्या यादीतील 112 कामांमध्ये बदल करून नवीन कामांचे प्रस्ताव सादर केले। काटेपूर्णा अभयारण्य परिसरात सध्या विदेशी ग्लिरिसिडिया सेपियम या झाडाला आकर्षक गुलाबी पांढऱ्या फुलांचा बहर दिसून येतोय। रस्त्याच्या कडेला फुललेल्या या झाडांनी प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलंय। प्रवासी, वाहनचालक आणि पर्यटक काही क्षण थांबून या फुलांचा आनंद घेताना दिसतायत।